मग ते कुठल्याही धर्माचा असेल तरी त्याच्यावर कारवाई करावी अशी पद्धतीची मागणी मी या चर्चेमधनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। त्याचबरोबर राज्याची प्रगती आज आपण पाहिलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ब्रीद आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि खरोखरच जर आपण पाहिलं तर 2014 ते 19 आणि मधल्या काळामध्ये 23 ते आता 24 वर्षामधलाचा महायुतीचा कार्यकाल, याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्णय झाले, मग ते शेतकऱ्यांच्या बद्दल असतील, कामगारांच्या बद्दल असतील, संघटित असंघटित कामगार असतील, सामान्य जनता असेल किंवा आमचे टॅक्सपेयर असतील, यांच्याबाबत जे जे निर्णय झाले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद होते आणि त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा 2024ला महायुतीला भरघोस प्रमाणे यश मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी जे काही आपल्या भारतीय अर्थव्यवस्था ती 2014ला जी 10व्या स्थानावर होती ती 5व्या स्थानावर आणण्याचं काम केलं आणि आता 5व्या स्थानावरनं पहिल्या 3 मध्ये आणायचं काम आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे भारताचं अर्थव्यवस्था उद्दिष्ट आहे ते बनवण्यासाठी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त सहभाग, मग दावोसमध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक, म्हणजे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये येणाऱ्या एकूण गुंतवणुकीमध्ये 1 नंबरची गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मग तळेगाव असतील, आपलं चाकण MIDC असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल किंवा महाराष्ट्रातील जर आपण विदर्भ आणि मराठवाडा, मग जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरीच्या तिथे असेल, अशा विविध ठिकाणी जे काही परदेशीय गुंतवणूक ही या सरकारने आणले त्याबद्दल सरकारचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि ज्या उक्तीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री जी म्हणतात की आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर निश्चितच या सगळ्या औद्योगिक धोरणांमुळे आणि या विकासाच्या जोरावर आपण पाहिलं अटल सेतू असेल किंवा आपण वाढवण बंदर असेल, त्याच्यानंतर आता जो काही महामार्ग आणि महामार्गांचे जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करतंय त्या पद्धतीने निश्चितच महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा 1 नंबरलाच राहील असं या एकंदरीत परिस्थितीवर मला म्हणावंसं वाटतं। मग शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना असेल, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा असेल, नार्को टेस्ट सेल स्थापना असेल आणि डिजिटल भारताच्या दिशेने 50 सायबर लॅब्स, म्हणजे जे काही आज डिजिटायझेशन होत आहे आणि त्याच्यामधनं जे काही सायबर गुन्हे होतात हे रोखण्यासाठी 50 सायबर लॅब आणि हेल्पलाईन क्रमांक याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। नवे शिक्षण धोरणाअंतर्गत नवी मुंबईत 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचेही प्रकल्प हे या विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळणार आहेत। त्याचबरोबर जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत बोलताना आपली जनता सुरक्षित कशी राहील आणि कुठल्याही पद्धतीचं कुणीही म्हणजे अतिताईपणा न करता जनसुरक्षा कायद्यामध्ये जो गुन्हेगार असेल त्याला घेण्याचं काम या अधिवेशनाच्याद्वारे महाराष्ट्र जनतेला देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। निश्चितच या जवळपास 20-21 दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये निश्चितच माझ्यासारख्या नवीन आणि तरुण कार्यकर्त्याला जे काही विधिमंडळातील प्रगल्भ नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, मग ते सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी बाकावरचे सुद्धा नेते आहेत, यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं। विधिमंडळात कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करावा, कुठले मुद्दे मांडावे हे या अधिवेशनाच्याद्वारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे समजलं आणि निश्चितच या अधिवेशनाच्या या पूर्ण वेळ मला सांगायलाही आनंद वाटतो की तिन्ही अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती मी तिथे नोंदवलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पण मी आपल्या पिंपरी चिंचवड शहराने जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलंय आणि जो विश्वास ठेवलेला आहे
तो विश्वास सार्थ करण्याचं काम या पुढील काळामध्येही मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि आपण सर्व जनतेने निवडून दिलेला एक सामान्य नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी या पुढील काळामध्ये या आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, त्या पुढील काळात शासन दरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करेल. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.